तीर्थांचा राजा प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा त्या ठिकाणी 13 जानेवारीला चालू झालाय. 14 जानेवारीला पहिलं अमृत स्नान त्या ठिकाणी झालं. 13 आखाडे आल्यात त्या ठिकाणी साधू संतांची आणि संपूर्ण जगामधून, भारत देशामधून, कानाकोपऱ्यातून 3.5 करोड लोकांनी त्या ठिकाणी पहिल्या अमृत स्नानामध्ये भाग घेतला. तरी त्या ठिकाणी असणारे नागा साधू, त्या नागा साधूंच्याकडे पाहून अगदी अंगावरती काटा उभा राहतोय. संपूर्ण विश्वाला सुद्धा प्रश्न पडलाय की हिंदू धर्म आहे तरी कसा. आणि संपूर्ण दुनियामध्ये एक हलचल निर्माण झाली, हिंदू धर्माविषयी एक कुतूहल निर्माण झाली. परंतु हैराणीची गोष्ट आहे की आपल्या भारतामधील काही लोक आपल्या मुलांना ग्रीसचा योद्धा स्पॉटनच्या विषयी सांगितलं जातंय, आपल्या भारतामध्ये जपानचा योद्धा समुराईची कहाणी सांगितली जाते. परंतु भारतातल्या तरुणांना हे माहित नाही की या सनातन धर्माचं संरक्षण करण्यासाठी नागा साधू आहेत. नागा साधूंची एक फौज आहे. तर बांधवांना या नागा साधूंच्या फौजेला पाहण्यासाठी प्रयागराज या ठिकाणी विदेशातून लोक आलेली आहेत. रूस, अमेरिका, जर्मनी, इटली, ग्रीस या देशातील लोक त्या ठिकाणी आलेली आहेत.